नमस्कार. महाराष्ट्र समाधान शिबिर हे नाव ऐकले का? महाराष्ट्र सरकारचे एक मोठं अभियान, नागरिकांच्या समस्या जागेवरच म्हणजे ऑन द स्पॉट सोडवण्यासाठी. कल्पना तर खूप चांगली होती, पण प्रत्यक्षात काय झालं? चला तर मग पाहूया. म्हणजे बघा, सरकारी ऑफिसमध्ये हेलपाटे मारायची गरज नाही. एकाच ठिकाणी सगळी कामं होणार. ऐकायला किती छान वाटतं, नाही का? असं वाटतं की यात चुकीचं काय होऊ शकतं, सगळंच तर चांगलं आहे. पण खरं सांगायचं तर अनेक ठिकाणी चित्र काहीतरी वेगळंच होतं. या चांगल्या कल्पनेची अंमलबजावणी मात्र पार फसली. आणि या संपूर्ण गोष्टीत ना एक खूप मोठा धडा लपलेला आहे, जो आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. सगळ्यात आधी हे शिबिर नेमकं कशासाठी होतं, त्याचा मूळ हेतू काय होता, ते समजून घेऊया. महसूल विभागाने हे अभियान खूप मोठ्या अपेक्षा ठेवून सुरू केलं होतं. अधिकृतपणे सांगायचं झालं तर महाराजस्व समाधान शिबिर म्हणजे लोकांच्या, विशेषतः ग्रामीण भागातल्या लोकांच्या प्रशासकीय समस्या एका छताखाली तातडीने सोडवणं. खरंच एक खूप चांगला आणि आवश्यक उपक्रम होता हा. या शिबिरांमध्ये सातबाऱ्यातल्या चुका दुरुस्त करण्यापासून ते वारसांच्या नोंदी करण्यापर्यंत, शेतरस्त्यांचे वाद मिटवण्यापर्यंत सगळी कामं होणार होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या योजना, जसं की केंद्राची PM किसान योजना आणि राज्याची नमो शेतकरी योजना, ज्यातून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळते, त्यातल्या अडचणीही इथे सोडवल्या जाणार होत्या. पण ही झाली कागदावरची गोष्ट. प्रत्यक्षात मात्र वचन आणि वास्तव यांच्यात जमीन आसमानाचा फरक होता. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून ज्या बातम्या येत होत्या त्या या अभियानाचं एक पूर्णपणे वेगळंच चित्र दाखवत होत्या. वचन काय होतं? तुमच्या समस्येवर त्वरित तोडगा मिळेल. पण प्रत्यक्षात काय घडत होतं? लोकांकडून फक्त कागदपत्र जमा केली जात होती. नाश्ता पाण्यावर सरकारी पैशांची उधळपट्टी होत होती. आणि शेवटी काय तर, नंतर ऑफिसला येऊन घेटा असं सांगून लोकांना परत पाठवलं जात होतं. आणि कारणं तर अशी दिली जात होती की ऐकूनच आश्चर्य वाटेल. एका ठिकाणी जेव्हा एका अधिकाऱ्याला जाब विचारला, तेव्हा उत्तर मिळालं की ज्यांच्याकडे फाईल आहे ते दशक्रिया विधीला गेलेत. म्हणजे यावरून प्रशासनाची अनास्था आणि जबाबदारी टाळण्याची वृत्ती किती टोकाची आहे हे लक्षात येतं. पण अशाच एका शिबिरामध्ये काहीतरी वेगळं घडलं. तिथे आमदार नारायण कुचे यांनी अचानक भेट दिली आणि तिथून या संपूर्ण कथेला एक अनपेक्षित वळण मिळालं. तर त्या दिवशी त्या शिबिरात जमलेल्या शेतकऱ्यांची नेमकी कोणती अडचण होती, कोणती तक्रार होती, ज्यामुळे हा सगळा प्रकार उजेडात आला? समस्या होती शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांची. PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते अडकले होते. काहींना एक मिळायचा तर दुसरा नाही, काहींना तर दोन्ही मिळायचे नाहीत. आणि अधिकारी फक्त काही ना काही कारणं सांगून वेळ मारून नेत होते. पण जेव्हा आमदारांनी थेट अधिकाऱ्यांच्या टेबलाशी जाऊन प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या सगळ्या सगळी कारणं निरुपयोगी ठरली. तेव्हा आमदारांनी शेतकऱ्यांना एकदम सोपा पण जबरदस्त उपाय सांगितला. ते म्हणाले, काही करू नका, फक्त त्या अधिकाऱ्याच्या टेबलसमोर मांडी घालून बसा आणि जोपर्यंत तुमचं काम होत नाही तोपर्यंत तिथून उठू नका. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचा परिणाम तात्काळ दिसला. या थेट आणि आग्रही भूमिकेमुळे अधिकाऱ्यांवर एक प्रकारचा दबाव आला आणि अनेक शेतकऱ्यांची कामं तिथेच त्याच दिवशी पूर्ण झाली. यातून एक गोष्ट सिद्ध होते की जेव्हा नागरिक आणि त्यांचे प्रतिनिधी जागेवरच जाब विचारतात तेव्हा कामं होतात. तर मग या एका घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? हा अनुभव फक्त एका शिबिरापुरता किंवा एका आमदारापुरता मर्यादित नाहीये. हा संपूर्ण व्यवस्थेसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी एक मोठा धडा आहे. एक उदाहरण बघूया. PM किसान योजनेचा लाभ 90 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळाला, पण राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा लाभ त्याहून कमी शेतकऱ्यांपर्यंत पोचला. ही तफावत का? हा प्रश्न विचारायला हवा. कारण हे एखाद्या मोठ्या प्रणालीगत समस्येकडे म्हणजे सिस्टममधल्या प्रॉब्लेमकडे बोट दाखवतं. मग अशा वेळी सामान्य माणसाने काय करावं? तोडफोड किंवा आंदोलन हा मार्ग नाहीच. त्याऐवजी ज्यांना समान समस्या आहे त्यांनी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने उत्तर मागणं खूप महत्त्वाचं आहे. शांतपणे पण ठामपणे संबंधित अधिकाऱ्याला प्रश्न विचारा. गरज पडल्यास आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींना सोबत घ्या. हीच नागरिक म्हणून आपली खरी ताकद आहे. या सगळ्या चर्चेचं सार काय? तर ते हेच आहे की लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार हे बदलासाठीचं सर्वात मोठं आणि प्रभावी शस्त्र आहे. फक्त त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न.
आपण ज्यांना निवडून देतो ते आपले प्रतिनिधी, म्हणजे आमदार, खासदार किंवा स्थानिक पातळीवरचे सदस्य, ते आपल्या समस्यांसाठी आपल्या वतीने व्यवस्थेला योग्य प्रश्न विचारत आहेत का? कारण एक गोष्ट नक्की आहे, जेव्हा प्रतिनिधी प्रश्न विचारतात तेव्हा उत्तरही मिळतात आणि कामही होतात.